अंगारिका संकष्टी चतुर्थीला ह्या गोष्टी करा, बाप्पा आपले संकटे दूर करतील. वर्षातील पहिल्या अंगारिका चतुर्थीला फुले आणि दुर्वा अर्पण कराव्यात. गणपती बाप्पाला जास्वंदीचे फूल आणि 21 किंवा 11 दुर्वांच्या जुड्या अर्पण कराव्यात. ह्यामुळे यश आणि प्रगती मिळते असे मानले जाते. नैवेद्य मोदक किंवा लाडूचा नैवेद्य दाखवावा. हे शक्य नसल्यास गोड पदार्थांचा नैवेद्य दाखवावा. अथर्व शिष्यपाठ गणपती अथर्व शिष्य पठण करा किंवा ते ऐका. ह्यामुळे सर्व अडथळे दूर होतात. आर्थिक समस्यांसाठी शुद्ध तूप आणि गूळ गणपतीला अर्पण करा आणि गाईला गूळ खाऊ घाला. ह्यामुळे आर्थिक अडचणी दूर होतात. विवाह समस्यांसाठी 21 गुळाच्या गोळ्या आणि दुर्वा अर्पण करा. यामुळे विवाहातील अडथळे दूर होतात. मंत्रोच्चार ओम विघ्नेश्वराय नमः यासारख्या मंत्राचा जप करा. व्रत आणि जागरण दिवसभर उपवास करून रात्री जागरण करा आणि चंद्रोदय झाल्यावर चंद्राला अर्घ्य देऊन उपवास सोडावा. संकष्टी चतुर्थीला अंगारक योग विशेष का मानला जातो? तर अंगारिका संकष्टी चतुर्थी हा योग वारंवार येत नाही. मंगळवारी चतुर्थी आली की अंगारक योग जुळून येतो. अंगारक म्हणजे मंगळ ग्रह, जो निखाऱ्यासारखा लालभडक दिसतो. त्याने भारद्वाज ऋषींकडून गणेश मंत्र घेतला आणि गणरायाची उपासना केली. त्याच्या उपासनेवर प्रसन्न होऊन बाप्पाने त्याला आशीर्वाद दिला की माझ्या जन्माची तिथी चतुर्थी होती, म्हणून मंगळवारी येणारी चतुर्थी तुझ्या नावाने अर्थात अंगारिका चतुर्थी म्हणून ओळखली जाईल. मुद्गल पुराणात तसेच गणेश पुराणात याचे संदर्भ आढळून येतात. अमंगल समजल्या जाणाऱ्या मंगळ ग्रहाला ज्या वरदविनायकाने पावन केले, त्या विनायकाने आपलाही उद्धार करावा ह्या हेतूने अंगारिका चतुर्थीचे व्रत केले जाते. गणपतीला दुर्वा अर्पण करणे शुभ फलदायी मानले जाते. ह्या दिवशी 21 दुर्वाची जुडी अवश्य अर्पण करावी. दुर्वा अर्पण केल्याशिवाय गणपती बाप्पाची पूजा पूर्ण होत नाही आणि पूजेचे पुण्यही लाभत नाही, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. गणपतीचा ओम गणगणपतेः नमः हा मंत्र 108 वेळा किंवा जितक्या वेळा शक्य असेल तितक्या वेळा म्हणावात. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान झाल्यानंतर घरातील गणपती बाप्पांची पूजा करावी. बाप्पाला हार, फुले, दुर्वा अर्पण करावीत. धूप दीप अगरबत्ती लावून गणेश मंत्राचा जप करावा. अथर्व शिष्य पठण करावे. त्यानंतर आरती करून बाप्पाला मोदकाचा नैवेद्य दाखवावा व प्रसाद घरात सर्वांना वाटावा. ही पूजा केल्यानंतर तुम्ही गणेश मंदिरात जावे. तुमची मनोकामना बाप्पाला सांगून बाप्पाच्या डोक्यावर दुर्वा अर्पण कराव्यात. तसेच अक्षता देखील वाहाव्यात. यामुळे कामना लवकर पूर्ण होते असे मानले जाते. तसेच गणपती बाप्पाला तुम्ही जास्वंदीच्या फुलाचा हार देखील घालू शकता. विवाहाच्या काही समस्या असतील तर अक्षता बनवून त्यात थोडी हळद घालावी व त्या अक्षता तुम्ही आपल्या मनोकामना बोलून बाप्पाच्या डोक्यावर वाहाव्यात. ह्या उपायाने विवाह कामना पूर्ण होते अशी श्रद्धा आहेत. तर गणपती बाप्पाची कृपा मिळवण्यासाठी उपाय: मंगळवारी सकाळी लवकर उठा आणि स्नान करा. लाल रंगाचे कपडे घाला. तुमच्या देवघरात गणपतीला लाल रंगाची ताजी फुले, दुर्वा आणि मोदक अर्पण करा. मग गणपतीची पूजा आणि आरती करावी. ओम गणगणपतेः नमः ह्या मंत्राचा 108 वेळा जप करावा. हा उपाय केल्याने गणपती बाप्पा प्रसन्न होतात आणि त्यांची कृपा तुमच्यावर राहते. तुमच्या कामातील अडचणी दूर होतात आणि घरात आनंद येतो. तर धन आणि व्यवसायात वाढ होण्यासाठी उपाय: अंगारिका संकष्टी चतुर्थी आणि संकष्टी चतुर्थीच्या दिवशी संध्याकाळी गणपतीच्या मूर्तीसमोर तिळाच्या तेलाचा दिवा लावा. दिव्यामध्ये थोडी लवंग टाका. त्यानंतर गणपतीची पूजा करा आणि ओम विघ्नेश्वराय नमः ह्या मंत्राचा 108 वेळा जप करा. असे केल्याने तुम्हाला खूप चांगले फळ मिळते. जर तुम्ही पैशाच्या अडचणीत असाल तर हा उपाय नक्की करून बघा. ह्यामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारेल आणि तुम्हाला धनलाभ होईल.
तसेच तुमच्या व्यवसायात वाढ होईल. कर्जातून मुक्त होण्यासाठी उपाय. जर तुम्ही खूप दिवसांपासून कर्जात बुडाला असाल तर ह्या मंगळवारी एक खास उपाय करा. हनुमानाची आणि गणपतीची पूजा करावीत. ऋणमोचक स्तोत्र वाचा. हा उपाय केल्याने तुमचे कर्ज कमी होईल आणि पैशाच्या समस्या हळूहळू दूर होतील. ह्या मंगळवारी ऋणमोचक स्तोत्र वाचल्याने तुमच्या घरात सुख समृद्धी नांदेल आणि नकारात्मकता दूर होईल. तुम्ही विघ्नहर्ता गणेश स्तोत्र सुद्धा वाचू शकता. ह्यामुळे तुमच्या जीवनातील सर्व अडचणी दूर होतील. तर मंगळ दोषाचा प्रभाव कमी करण्यासाठी उपाय. मंगळवारी लाल रंगाच्या कापडात एक मूठभर लाल मसुराची डाळ, तांब्याचे नाणे आणि गुळाचा खडा बांधा. जर तांब्याचे नाणे नसेल तर तुम्ही 1 रुपयाचे नाणे वापरू शकता. गणपतीची पूजा करा आणि ती पूरचुंडी नदीत विसर्जित करा. हा उपाय केल्याने मंगळ दोषाचा प्रभाव कमी होतो आणि तुम्हाला तुमच्या कामात यश मिळते. तुमचा व्यवसाय वाढतो आणि रखडलेली कामे मार्गी लागतात. तर मंगळवारी किंवा संकष्टीच्या दिवशी गणपती अथर्वशीर्ष म्हटल्यास गणपती बाप्पा आपल्यावर प्रसन्न होतात. मंगळवारी सकाळी किंवा संकष्टीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान झाल्यावर अथर्वशीर्ष वाचावे. असे केल्याने आपल्या जीवनातील सर्व कष्ट दूर होतील, कारण गणपतीला अथर्वशीर्ष खूप प्रिय आहे. अथर्वशीर्ष यामुळे आपल्या मनाला मानसिक शांती मिळते. जर तुमच्या आयुष्यात कोणत्याही अडचणी असतील तर अथर्वशीर्षाचा पाठ जरूर करावा. मंगळवारी किंवा संकष्टीच्या दिवशी 1.25 किलो मूग डाळ उकडून त्यात तूप आणि साखर घालून गाईला खायला द्यावी. असे केल्यास कर्जसंबंधित त्रास दूर होईल. लक्षात ठेवा, हा उपाय सातत्याने करा. हा उपाय जोपर्यंत तुमचे कर्ज फिटत नाही तोपर्यंत करावा. गणपतीला दुर्वा आणि मोदक भरपूर प्रिय असतात, त्यामुळे दुर्वा आणि मोदक किंवा बुंदीचे लाडू गणपती बाप्पाला प्रसाद म्हणून अर्पण करा. दुर्वा अमृतासमान गुणकारी असतात. जर काही कारणास्तव तुम्ही गणपती बाप्पाला मोदकाचा नैवेद्य दाखवू शकत नसाल तर लाडू देखील नैवेद्य म्हणून दाखवू शकता. यामुळे गणपती बाप्पा आपल्यावर सहज प्रसन्न होईल. हर हर महादेव. श्री शिवाय नमस्तुभ्यं. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.